तुला मी बघा बोरचं नको म्हणलं होतं. झालं आलं बघ तुझं लास्ट एंडवर आली तू कसं बोलते येड्यावनं काय काय पण नसतंय बोलायचं चांगलं लागलंय पाणी जर नसतं लागलं तर आता निमित्त अडकून बसलो या आता समजा नाही खाली घ्यावं का काय करावं ते अजून आई रुसून घरी गेली निघून आणि ती मी फक्त 30,000 रुपये द्या नाही बोरवालीला बाकीचे तुझ्या तू बघ म्हणते या बघू करू का लास्टच्या बिलचा आकडा ऐकून तुमचं होश सोडून जाते भावांना एवढा आकडा झाला आहे आपला मोठा मी तुम्हाला आकडा दाखवू किती झाला आहे ते आकडा झाला आहे भावांना लागलं रे लागलं पाणी लागलं हे बघ मांजऱ्या लागलाय मांजऱ्या काय म्हणलं होतं तुला काय म्हणतो पाणी लागलं बघ भात ना एवढा टेस्ट लागतो आहे वाह भाई हमें भी थोड़ा दो भाऊ मी काम हगर हाऊ चांगले एक नंबर पाईप टाकायचं मला जेव्हा कळालं का नाही ही पाईप टाकायला भावांनो 11,000 रुपये खर्च येतो नंतर ना मला लई टेन्शन आलं कारण की लाख रुपये पाहिजे का बोर घ्या 50,000 रुपये मोठं लागतं. आय काय म्हणते बघू तुझ्या महादेवाची भक्ती काय आज माझ्या महादेवाची दाखवतो ताकद काय असते बघा तुम्ही नुसते बोरती मशीन उभं राहायला लागली या तसं आईच्या काळात ठोकवायला लागलं या तर सेंटरवर नेलं आहे महत्वाचं या पहिलं गाडीचं पाऊल आपल्या रानात पडलेलं सकाळ सकाळ काय म्हणते झालं जा ठीक ओके सुट्टी बटर देऊन दे ना बाहेर बसून खातो मी खटावर बसून खाणं ती माझ्या वेगळी खटावर बसून तिकडे येतं माझ्या मागं मागं ये रेड का सगळं लोडणं पण आलं पाहिजे मागं चल ये मी रेड कोतो लोडणं डुंगळुंग 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 आई माझी तुला प्रश्न पडला आहे सकाळ सकाळ माहिती मला की आपलं 30-35 जाणार कसं 30-35 नाही 50,000 जाणार म्हणजे बँकेतला 1 लाखाचा आकडा कमी होणार 1 लाखाचा आकडा कमी होणार नको टेन्शन घेऊ होईल लागेल पाणी गुड मॉर्निंग मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर सध्याला चहा बटर खातोय मी आणि आईच्या चेहऱ्यावर सकाळ सकाळ थोडी खामोशी दिसते हे म्हणजे का काय खामोशी काय ते टेन्शन काय घ्यायचं त्यामध्ये नाही बाबा टेन्शन मग एवढं टेन्शन घ्यायला घ्यायचं उगाच मोकार नाही तिकडे नाही माझ्या तोंडाकडे मला बघून बोल आणि तुला बघून बोलायचं काय तवा मग काय एवढं काय टेन्शन घ्यायचं उगाच मोकार एवढं टेन्शन नाही घ्यायचं ना नाही बाबा ते आज यायची या बोर घ्यायला मशीन पाणी बघितलं आपण आपल्या वरच्या रानामध्ये बोर घ्यायचा बरोबर का त्यामुळं आई काय म्हणते आईपासलं पैसे जाणार नाही ना 50-60 रुपये जातील आता बोर घेऊन मोटर टाकायचे म्हणल्यावर गरिबीत तेवढं उभं करायचं मुश्किल लागतील पानाडे बा फोन उचलला यांचा फोन करू का बघा तर भाऊन बोरच्या मशीनी आल्या आहेत त्या तर मला जायचं या थोडं सामान आणा मी निघालो दुकानाला मला मी तर मी आपल्या भाऊची थार घेऊन निघालो आहे भाऊची काय आणि माझी काय एकच आहे ओके हर हर महादेव आरसा साईडला जातं त्या माताना आज मला बोर घ्यायचा आणि बोर घेऊन मला निघायचं आहे मुंबईच्या दिशेनं ह्याच्या पाठीमागचं पण एक कारण आहे लय मोठं गावात निघालेलो या गावात जायचं पाठीमागचं एक कारण तुम्हाला सांगतो काय की ती मला आणायची ती पोती 4 पोती बोरसाठी आणायची या त्यानंतर ना मला आणायचं आहे साखर आणायची या दूध आणायचं आहे थोडंफार घरगुती आणायचं आहे आता 10 मिनिटामध्ये आपल्या घरी भाऊनं बोर घ्यायचा आहे मी लई जास्त खुश आहे माझ्या घरी आज बोर घेणार बोर म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा आम्ही बोर घ्यायला लागलो आणि पाणी म्हणजे हे धन असतं म्हणून पाणी म्हणजे धन असतंय हे भेटणं लय महत्त्वाचं आहे आम्हाला ओके हां फायनली भाऊंनो समजा सामान घेतलेलं आहे बघा इथं सामान ठेवलं इकडे साईडला मी पोती ठेवली ओके समजा सामान घेतलं आहे आता मला निघायचं आहे घराकडल्या साईडला निघू चला आता ही माझी शाळा आहे बघा ही माझी जुनी शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये मी शिकलेलो या हे तर पहिलं काय व्हायचं ना ह्या इथं सांगतो मला ह्या इथं पहिलं काय व्हायचं ना इथं ह्या वर्गात मी असायचो बरं का ही वर्ग नाही समोरचा ही समोरच्या वर्गामध्ये मी असायचो आणि ह्या इथं होड्या सोडायचो आम्ही पावसानं समजा हे भरायचं येत ना नितनं खाली पाणी जायचं आणि ह्या वर्गात आम्ही शिकायला होतो लय मजा म्हणजे गावाकडलं दिवस लय सगळं लयच वेगळं दिवस ती शेवटी पळूनच गेलो शाळेमधनं मी काय जास्त ना शिक्षण शिकलो कारण की मला लय नको नको वाटायचं मला शिक्षण त्यामुळं पहिली माझ्या लय केली आम्ही पूजेसाठी ताट रेडी करून ठेवलेलं या मशीन येतीलच आणि गाडी तो उभा केली 4 पोती पण आणली बरं झालं मोठी गाडी नेली ती माझं काम झालं पोती बिती घेऊन आलो दादा आपलं बसले तिथं दादा कसं वाटतंय इकडे दादा चांगले पण लागेल ना आपल्याला लागेल की लागणार ना महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्याला
भाऊन आम्हाला पाणी लागलं पाहिजे, कारण लागणार पाणी महत्त्वाचा आशीर्वाद आहे आम्हाला, त्यामुळे पाणी लागणार. माझ्या वडिलांचं लय जास्त कष्ट आहे हो, त्यामुळे मला पाणी लागणार मला माहिती आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, जिथं आपण बोर घेणार नाही ते ठिकाण दाखवणार नाही, कारण की बोरच्या मशीनी आल्या आहेत त्या. तर काय कर ना, एक पोळी आणि 2 चपात्या कर, आणि तू ताट घेऊन साडी चांगली घालून तू वर ये, चांगली मस्त मध्ये दादा आहे दादा आपला फुट नाही, तू ये, मला काय सांगू नको, तू चल. लक्ष्मीने पूजा करायची असते या, आणि खुशी म्हणणं करायची, झालं तरी काय अडचण नाही, पण तू ये. आले गाड्या ना चल, आली ना भाऊ, चला गाडी आली बघा. ओके, आपल्या बोरच्या गाड्या फायनली आलेल्या आहेत त्या. आता आम्ही वरच्या रानात निघालेलो आहे. त्याच्या म्हणजे खूप जास्त मुश्किल टास्क आहेत ना. 6 टायर गाडी, अरे वा, 6 टायर गाडी या. काय काय गाडी असतात 10 टायर, ही बघा. एवढ्यामधनं एवढी गाडी कशी काढते ती, ह्यांना लई नॉलेज, लई टेक्निक असते हो. बघा कशी गाडी काढते ती, बघा आली गाडी. आता हिला पुढं मागं लागतं, कारण मग तवा येत त्या. अरे वा, 2 आलते, हे बघा, पाठीमागे एक ही एक. ह्यांच्या हातचं ना भात लई भारी लागतं, भात. चला, आता आम्ही चाललेलो आहे बोरच्या मशनीच्या मागं निघालोय. हे समोर पुढं बोरच्या गाड्याच्या, आणि आम्ही निघालोय मागं गाडीवरती. आणि आज बोरच्या गाड्या घेऊन निघालो या. महादेवाची साथ आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद आणि आईवडिलांच्या कृपेनं पाणी लागणारच आपल्याला, काय होऊ द्या. ते मशीन कशी घालतात भाऊ माहिती आहे तुम्हाला, त्यांना लय डोकं असतं मशीन लावायला. दोन्ही गाड्या इकडे थांबल्या त्या अशा. मी निघालोय. आता मी काल काय केलं आहे माहिती आहे तुम्हाला, बोरच्या गाड्या रानामध्ये येण्यासाठी काय केलं तर तुम्हाला दाखवायचं आहे. मला खूप काळजावर मोठा दगड ठेवून केलं आहे मी ह्या गोष्ट. काय केली दाखवतो तुम्हाला. हॅलो भाई, हाय तो घर भाई, हाय. ओके, ही बघा, ही काल मी JCBने केलेलं आहे. बघा, ही काळ जाऊ दगड ठेवून. आई म्हणत होती गणू नको करू असं, राहून दे आपण खाल्ल्या रानामध्ये बोर घेऊ. पण मी म्हणलं आहे नका, ह्या रानामध्ये लक्ष्मी असं मला वाटतं, त्यामुळे मी ह्यातमध्ये बोर घेतला. आणि आता इथनं असंच न्यायचं, असंच रिवर्सनं न्यायचं, तिकडे होला आणायचं. हां, आजोबा आलं चालत. आज पाणी लागणार आमच्या रानामध्ये, लक्ष्मी येणार आज, धन. चला बघू. सब बढ़िया, ओके, सब बढ़िया भाई, सब बढ़िया. चला आमच्याकडे खेड्यापाड्या गावामध्ये गाड्या आणण्यासाठी ना, तर 6 टायर गाडी लागते. 10 टायर मोठी बसत नाही, तर ह्यांच्याकडे 6 टायर पण अवेलेबल आहे. आवाज बघितला कसा आहे आवाज. ही आवाज आहे ना आंध्रामधल्या गाड्यांचा असतो या. ही पण आंध्रामधलीच आहे. असा आवाज ऐकायला अशा रस्त्यामध्ये भेटायला ना, ते खूप भारी वाटतं. चला, पहिलं गाडीचं पाऊल आपल्या रानात पडलेलं. अरे बापरे, सरणा साईडला. चल ना भाऊ, जोरात चल ना भाऊ, जोरात चल ना गाडी घेऊन. एवढ्या दमानं, अरे एवढ्या दमानं नको घेऊ, गाडी फसल भाऊ. काय ताकद आहे गाड्यांना या. मम्मी क्या हाल है. होय आहे. दगड कुठे आहे, ती दगड कुठे आहे? आई दे त्यांच्या पायात तिथं ठेवलाय. होय आहे. आपण वर घ्यायला लागलो का नाही का, आपण आयुष्यामध्ये आपण पहिला बर घेतोय ना का, पहिला बर घेतो का नाही का. आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा बर घेतो या. आईच्या चेहरे हसू बघा, आमच्या रानात धन सापडणार आहे आज. पाणी लागल्यावर हसायचं तर वर नाही. अगं येणार आहे पाणी, लागणार आहे आई आपल्याला, लागल्यावरच लागणार आहे. वर नाही काय आई हातातलं गेलं म्हणून शेतातलं कुठं जात नसतं ग. आई हात जोडून तर द्यावा गेल्या साईडला. आई ही पॉईंट आहे. कसं वाटतंय आई तुला. भारी वाटते, आ भारी वाटते. आपल्या रानात बोर येणार, आपल्या रानात पाणी येणार. नेम लावा म्हणून. बरोबर, नेम लावते ते बराबर, तो नको टेंशन घेऊ. आप कहाँ से हो. तमिलनाडु. वहाँ के लोग एक नंबर है. वहाँ का वो क्या बोलते हैं, चावल दाल चावल 1 नंबर मिलता है खाने के. आप बनाओगे कि नहीं आज. ठीक है, बनाओगे ना आज. ठीक है, मेरे को भी थोड़ा देना. हाँ, मेरे को भी देना. ठीक है, बिल्कुल बिल्कुल खाएंगे. बोरती मशीन उभं राहायला लागली या, तसं आईच्या काळाचा ठोका वाढायला लागले या. तरी सेंटरवर नेलं आहे महत्त्वाचं या. आई काय म्हणते या. पाणी लागल्याशिवाय काय म्हणून लागतंय काय, नको टेन्शन घेऊ. काय म्हणता मग. लागतंय पाणी चांगलं आता. लागणार ना. हो, चांगलं दादा म्हणते म्हणलं, चांगलंच पाणी लागणार भाऊ ना आपल्याला. लय पाणी, चांगलं पाणी होतं जाणार नाही समजांच्या मनात. आपले कष्टाचे पैसे कधीच वाया जात नाही. राईट. माझ्या वडिलांनाही रुपया पाय जोडली. तो पत्थर है ना, वो एकदम सेंटर पे आना चाहिए, इसके सेंटर पे आएगा ना. आप देख लो, तुम्हारा आपके ऊपर भरोसा है मुझे पूरा. नहीं तुम्हारा का बराबर आए बोल के ठीक है. चलो कर.
ओके सही बोला तो नहीं तो बिल्कुल. आगे पीछे हो बिल्कुल, ठीक आहे, ठीक आहे. आगे पीछे करता हूँ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अण्णावरती पूर्ण विश्वास ठेवलेला या आणि बोर घ्यायला लागलेलो या चला आता कांदा टोपी मी पूजा करू काय है आहे ना केली असती की नाही कर तुझ्या. चहा घेऊन येते का तू नाही पार 15. झाल्याशिवाय पेत नाहीत त्या. काय त्यांच्या पारा कोणी उचलायच्या सारख्या पारा 15 जणांचं हां बघतोय मी ते बरोबर सेंटरवर लावा म्हणलं रे बघायची तुला माझ्या मध्ये भक्ती तुझ्या महादेवाचे बघायची तुला महादेवाची भक्ती तुम्हाला आज महादेवाची ताकद काय दाखवत आहे काय म्हणते बघू तुझ्या महादेवाची भक्ती काय आज माझ्या महादेवाची दाखवतो ताकद काय असते बघा तुम्ही नुसते आणि माझ्या बघा. आई एकदम बघा आज ही मातीतून सांगतो नुसतं बोरला पाणी बघा कसं लागतंय नुसतं बघा ताकद काय महादेव तुम्हाला मी आज दाखवतो ही बघा हे बघा ही आपला सेंटर पॉइंट आहे आणि ही लागलेली भावांनो पार मोठीच्या मोठी एक पार भैया कितने फीट का होता है एक पार 20 फीट का ओके ठीक आहे ओके हा दगड काढण्यात आलेला आहे आणि ह्या जागेला आपला पाईप जाणार नाही हा गेला 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 बरोबर अरे वा खटाखटा खाली जातं या ठीक है करायची पूजा पडला नारळ उभा फुटला गाड्या. उभा फुटला नाही आडवा फुटला हां हर हर महादेव बघा पाणी कसं लागतंय बघा महादेवाचा चमत्कार दाखवतो काय येते आज तुम्हाला चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव हर हर महादेव चला श्री स्वामी समर्थ लागू दे चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय म्हणते आहे दादा नाना दक्षिणा देताना मोकळ्या मनाने दिलाय मोकळ्या म्हणा तेच म्हणतो मोकळ्या किती दिवस दे मोकळ्या म्हणून दिला या अर्धी पार गेलेली पहिलीच पार अर्धी गेलेली या बघू आता अजून माझ्या काळजामध्ये धाकधूक 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 व्हायला लागली काळजामध्ये माझ्या बोलायला लागलं बोलायला लागलं हां बोलायला लागलंय भाऊ नागरिक बोलायला लागलंय हां अडचण नाही घेतली नाही अडचण भावानं थोडंसं
एकदम नॉर्मल ओलं लागलंय, ओलं थोडं लागलंय नॉर्मल. पहिल्याच पाईपाला शेवटच्या टायमिंगला थोडं ओलं लागलेलं आहे. बघू आता काय होतं ते. हा एक लागलाय ते. आता दुसरा पाईप जाणार आहे आपला. हा ती बरोबर त्याच्यावर बसते गोल गोल फिरून आवडते स्वतःच. आयो ओलं लागलं दादा, ओलं लागलं. लागलं काय लागलं? नाही नाही पाईप टाकायचं अडकाय लागले ना ते. होय का? दगड पडते. कुठला पाईप आहे? 450 550 आहे का? 550 वाला लास्टला टाकलं नाही का जमत? टाक जमत. हां. पण ही वरनं पडतंय ना त्यामुळे ही होईना. अच्छा अच्छा अडकतंय. अच्छा अच्छा अच्छा. काय परत परत करणं होतं तेव्हा? नाही परत नाही पण त्याला मला कमी करायचं मला हे काय हे कोणतं आहे? कुठला? विचार करून टाकलीच पैसा त्यानं बोलतो पैसा 40,000 रुपये काल म्हणून सुरू करायचं ग. काल काय करते तेव्हा? लाख रुपये पाहिजे का बोर घे 50,000 रुपये मोठं लागते. विचार करतो किती पैसा होते. टाकायचा काय नाही तो पाईप? साहेब टाक म्हणजे कमी टाका हा कमी टाका. 550 वाला 500 रुपयांतर जरा लोक बुक काय म्हणते. हा कमी नाही मला वीसला पैसे नसते. ही पाईप टाकायचं मला जेव्हा कळालं का नाही बाबा ही पाईप टाकायला बाबा 11,000 रुपये खर्च येतो. नंतर ना मला लई टेन्शन आलं कारण की निमा बोरचे पैसे ह्या पाईपाला लागतात, लक्षात राहून द्या. आणि ही गोष्ट मला पाईप टाकायला आल्यावर कळाली मला. आणि पण कारण मी पावती नव्हती बघितली ना, पावती मी आता बघितली ह्याची. मला आता कळालं बाबा नाही एवढा खर्च येतो. आता मेन विषय सांगू काय आहे ते, हे आहे 450 रुपये फुटवाला एक असतो या बोर घेताना. कधी पण सांगतो मला 450 रुपये फुट एक वाला बोर एक PVC पाईप असतो या आणि एक असतो 550 रुपये वाला एक पाईप असतो. फुट खडं पडतं ते खाली, खडं पडलं का नाही ती बोरमध्ये खाली अडकतात आणि ती मशीनला तापवतो. त्यामुळे आपण आताच घेतलाय टाकून. आई थोडी चिडचिड लागलेली मध्ये करायला, त्यामुळे मला पण टेन्शन आलं. तर आईला समजावून सांगितलं काय नाही होत, अर्धा इंची पाणी तरी कुठे गेलेलं नाही. बोरमध्ये जरी पाणी बोरमध्ये मोटर जरी टाकली का नाही तरी पाणी निघत राहणार, आपलं कंटिन्यू पाणी निघत राहणार बोरमधनं. त्यामुळे मी काय लई टेन्शन घेणार या, कारण की आपलं कर्म चांगलं त्यामुळे बेशी गरज नाही कुठली गोष्ट. हे पाईप टाकलेलं आहे बघा आणि हे ओलं निघलेलं आहे थोडं थोडं हो असं. म्हणजे तिसऱ्या पाईपाला ना तिसरा पाईप लावला नाही ना अजून. ही तिसरी उभा आहे का कुठं आहे? हाँ ही चौथी उभा केली है. क्या प्रॉब्लम हुआ भाई? अच्छा अच्छा होने दो आराम से, कोई बात नहीं. चाय लेके आ रहा है ठीक है? क्या? चाय पीने के लिए. ठीक है चाय लेके आएगा पीने के लिए. घर पे हो रहा है ना चाय, अभी रेडी हो रहा है. ठीक है बाय. बनाएंगे खाना खाएंगे खाना. यांचं जेवण लय बरं असतंय. रान बदलते ना. अच्छा लगता है. आप इसमें यार क्या डालते हो आप? बहुत बहुत स्वादिष्ट होता है, पता नहीं कैसे क्या क्या डालते, मतलब मसाला कहाँ से घर से लाते हो मसाला? सामने. अच्छा ये बनाते हैं भाई. तो भाई जी कैसे बनाते हैं रेसिपी थोड़ा हमको बता दीजिए. आपको जनता देख रही भारत की पूरी. मतलब इसमें जो मसाला होता है मैंने सुना है आप इसमें कुछ भी डाल देते हो, कुछ भी मतलब जो आपको मज दिखता है, मतलब खेत से कुछ आप उठा के लाते हो डालते हैं, वो सही बात है क्या ये? अच्छा तो आपने कब बनाया था? सुबह बनाया था? अभी बनाओगे नहीं बाद में? शाम को बनाएंगे. ठीक है थोड़ी देर बाद चालू हो जाएगा, थोड़ा मुझे भी देना ठीक है? हमने पता है क्या किया था, हम छोटे थे ठीक है, यहाँ पे बोरवेल चल रहा था, मतलब हमारा पड़ोसी था उसके यहाँ पे. हमने क्या किया था 10 छोकरे लोग थे ठीक है, 10 लोग थे हमने प्लान किया गाड़ी के आगे खाना बन रहा है ठीक है. हम पतीला लेके भाग गए थे लेकिन उसने पकड़ लिया साला, हमको मार दिया हमको. हाँ यार भाई बच्चे लोग को भगा के मार दिया उसने, डंडा लेके भाग गया हमारे पीछे. पाण्याचं रान म्हणायचं. पाणी रान म्हणतात ह्याला. बोर्डरचं रान आहे. अच्छा दादा म्हणतात ते बोर्डर रान लागलंय. बादाड म्हणताय का काय? बादाड मांजरे अजून नाही लागलं ना. मांजरे अजून खाली गेल्यानंतर मांजरे रान लागण आपल्याला. भाई हमें भी थोड़ा दो भाऊ, मी काम हगर हूँ. ठीक है ये आ गया अपना दाल, क्या बोलते इसको? ओके सांबर हो गया. क्या होता है मतलब? इमली का पानी.
अरे भैया इमली का पाणी चला टेस्ट करून बघू कसं लागतं ते ह्यांचा भात ना एवढा टेस्ट लागतो नाही वा वा हाय वा लय टेस्टी भाई चाय ले लो और चाय भी साथ में लो लो उसको दे दो ढांचा को ओ ढांचा ढांचा कोण आहे भाई चाय ले लो भाई भात भाजी खायचं भात भाजी लय वेळ लागतं खायचं का थांबा तिथं ओके थांबा ते नाही देत नाही ही ठीक आहे आता मी दादाला देणार नाही भावांनो बोरवेरवाल्यांचं जेवण खूप जास्त भारी असतं या के सांबर थांब हां बघ काय थोडे खाऊन बघ की अगं थोडा एक घासा सोमवार आहे बरं खाऊन हां बघायच लागतं खायला आता बघा बाबा रिॲक्शन कसं लागतं बघा चांगले खावा ते एक नंबर जेवण चांगले माझ्या बायकोचा उपवास आहे आज आयो आयो पाणी लागलं आयो पाणी लागलं काय म्हणलं होतं मी तुला काय म्हणलं होतं काय म्हणलं होतं बघ बघ काय म्हणलं होतं मी तुला काय म्हणलं होतं मी तुला काय म्हणलं होतं पाणी लागलं बघ अगं बघ की लागलंय की दिसलं की बघ आपला 1 इंची पाणी लागले आहे बघ माझ्या महादेवाची ताकद गावांना रान बदललंय बघा गावांना मांजऱ्या लागलाय मांजऱ्या दूर निघायचा तितक्यात बंद झाला दूर निघायचा बंद झाला तितक्यात ओलं निघायला लागलंय थोडं ओलं निघायला लागलं ओलं निघायला लागलं काय ओलं निघायला चिखल निघायला लागलाय काय गॅरू गॅरू लागलाय गॅरू हा गावानं ओलं रान निघायला लागले ओलं रान हे बघा हातावर उरलं पानावर उरलं समजा पाणी वाढतंय दमाने दमाने 1 इंची लागलं तरी बाद झालं 1 इंची आलं वाढायला लागलं तसं रान खाली पडतं असं पाणी येतं हा का लागलं रे लागलं पाणी लागलं हे बघ ऐकून करू ही पाईप जाऊन देऊ हिकलला पाईप जाऊन देऊ मग ठरवू अजून एक टाकायचं का नको एका पाईपाला किती वाटतं ते बघ की 71 गुणुले 20 एखादा मोठा लागलाच पॉईंट तर काय करायचं आता कसलं मोठं इथं आपलं मोठं व्हायला लागलं
काय चाललंय आहे काय आडवं आहे हा तो मोटर टाकली का मोटर टाकून तो बघितलंय का आजच कसं आठवणे काय पण नसतंय बोलायचं चांगलं लागलंय पाणी जर नसतं लागलं तर लागलंय बरं अजून एक पाईप लावायचा एक्स्ट्रा वरचा अजून मुद्दामून हसते का नाही मुद्दामून जबरदस्त हसते हसा येत नाही जबरदस्त हसते लागलंय पाणी धन सापडलंय कडक उन्हाळ्यामध्ये आज आहे कडक उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी लागलं जोक नाही पावसाळ्यात किती भरून चालेल अरे पण मी कसं काय म्हणते बोरमध्ये पाणी आहे तू मोकर टेन्शन घेऊन बाबांनो गिरू लागलाय दुसरींदा राखोंडीचं रान लागलंय आणि आई काय म्हणते राखोंडीमध्ये पाणी गेलं निघत नाही नाही निघत आई म्हणते माझा बीपी वाढायला लागलाय आपल्या बोर तिथं सुद्धा या भाव झाले अगं आहे येऊ कुठे मी आहे का तू नको टेन्शन घेऊ का रान बदललं उलट अजून एखादा पाईप वाढवतो मी तू नको भिऊ ग बाबा तुझ्या सुद्धा माझं तू वाढेल अगं आहे मी असताना तू भिऊ नको ग मी असताना मायासारखा सोन्यासारखा पोरगा तुझ्या नशिबात आलाय आणि होय की पण पैसे पूर्ण नाही जाणार काय झालं अगं आहे मी हाय तू कशाला भीती अगं हातातलं गेलं म्हणून नशिबातलं नाही जात तू नको भिऊ ग नोकर देत जाऊ नको तू भावांनो राखोंडीचं रान लागलं या काय झालं काय झालं मोटर चालू केली त्यानं पाण्याची हा बंद कर बरं काय मोटर बंद कर की म्हणा आम्हाला काहीच कळलं नाही अगं ते फवाऱ्यानं समजा वर येतंय ग होलं समजा आतमध्ये साफ होते ते तू नको भिऊ ग मी आहे तू का काय भीती बरं सध्या रात झाली खूप लागला तुझ्याला अगं आहे तू का भीती नको पण वर आहे अजून कुठलं पाईप टाकलाय नाही मी सांगितलं नाही त्यांना थांब त्यांना ठेवू दे खाली काढून अगं थांब की तू किलो काय बरं आईने गाडी माघारी गेली हाँ ये इसको यहाँ पे लाके थोड़ा स्टॉप करते हैं और थोड़ा मेरे को देखना पड़ेगा वो बदल गया है ना नीचे का मिट्टी बदल गया है मिट्टी चल रहा है अभी अगर मिट्टी में पानी जाता है ऊपर का हार्ड का तो वो पानी वापस येतो आणून ठेवले तर नुसत्या लावायच्या नाही त्या नुसत्या ठुलते आणून मी आणून ठेवले तर तू टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टी मी आहे पायपा लावायची नाही काय तू का टेन्शन घेते मोकार अगं मी हाय तू नको भिऊ अगं मी हाय मी असताना तू बेची गरज म्हणजे अवघडकडे तुला मी बघा बोर कर नको म्हणलं होतं झालं आलं बघ तुझं लास्ट एंडवर आली तू तसं नाही रे मग पाणी नाही लागत म्हणलं अगं लागलंय की आहे पाणी आपल्याला खोटं म्हणलं नाही पाणी तुला मोटर टाकल्याशिवाय काय काय मी फक्त 30,000 देणार आहे वरच्या पैसे तू हानी घ्यायची का ग बदलली आहे तू ना तुला मी पैप वरच्या वर पैप टाकत चाललाय पैसा हलवायचं नाही मला येताना पैसे काल गेलं अगं आहे मी ती पायपा नुसते हे करून ठुलत्या नुसते लावून ठुलत्या हे कुठं चालले पदर पैशानं लास्टच्या हे 2 पायपा लावले त्या म्हणजे 306 बघा मग माती चेकिंग करू दे एकदा माती आहे पाताळे काय हार्ड रानामध्ये पाणी टिकून राहतं पण जर का खाली मोकळं रान आहे मोकळ्या रानापर्यंत जर आपण नेऊन सोडलं तर ती मोकळ्या रानामध्ये वरती येणारं पाणी समजा जातं तर आता निम्यात अडकून बसलो या आता समजा नाही खाली घ्यावं का काय करावं ते अजून आई रुसून घरी गेली निघून आई तेव्हा खाली घरी आहे बघू आई म्हणते मी फक्त 30,000 रुपये द्या नाही बोरवालीला बाकीचे तुझ्या तू बघ म्हणते या बघू करू काहीतरी आता ना मार्ग काढू आपण ना फुटामागं 10 रुपये वाढलेले आहेत आपल्याला आणि बोरला लागलं आहे हलकं रान तर हलक्या रानामध्ये पाणी मुरून जाईल त्यामुळं मी ठरवलं की अजून खाली 40 फूट नेवायचं ठरवलं आहे म्हणजे तर रिस्क घेऊन एक पाईप लावतो आणि नंतर ना अजून एखादा पाईप वर लावायचा बघतो चला असू द्या बघू काय होतं ती आई तर खाली जाऊनच बसली आहे बसीत तुझं काय नाही चला लागेल तर पैसे
भावांनो रान बदललंय फिरावून पाषाण लागलेलं या तांबडं रान बंद झालं इथं पाषाण लागलंय पाषाण लागलंय बदललंय काय वाटायला लागलंय पाण्याचं रान लागलंय पाण्याचं रान भावांनो पाण्यामध्ये थोडी वाढ झाली नॉर्मल वाढ झाली पाण्यात खूप जास्त भारी पाणी लागलंय भावांनो खूप जास्त भारी पाणी लागलंय या गाडीमध्ये बसलेलो या लास्टचं बिल करतोय आपलं बिल किती झालंय आता मला बघायचं या भरपूर झालं असं बिल 5-20 फूट टाकला आहे क्रेशरचा त्यात म्हणजे जास्त पैसे गेले आपलं लास्टच्या बिलचा आकडा ऐकून तुमचं होश सोडून जाते भावांनो एवढा आकडा झाला आहे आपला मोठा मी तुम्हाला आकडा दाखवून किती झाला आहे ते आकडा झाला आहे भावांनो 38,185 रुपीज एवढा आकडा झाला आहे म्हणजे 38,000 रुपये बिल झालं आहे आपलं ह्या पूर्ण बोर्डचं 38,000 रुपये 38,000 गेलं आहे आय माझ्यावर लागले तावायला एवढं जास्त टेन्शन एवढं जास्त आहे रागवलेली माझ्यावर नाही मला म्हणले तू समजा आज वाटोळं केलं असं केलं तसं केलं आईला शांत समजवलं काय पैसा जातोय म्हणलं आपण कुठं मराय नाही लागलं म्हणलं एवढं काय टेन्शन घेते आईला समजून सांगितलं समजा गोष्टी बरंच झालं जरा थोडं झाल्या पायपा काढायला चालू आहे आता पायपा काढले की थोड्या वेळ जाऊन मोटर आणायची मोटर टाकायची आणि पाणी चालू करायचं आपलं काढायला तुम्हाला मी आता माझ्या आई कसं वाटतंय तुला हा आता खुश आहे का नाही हा नुसतंच म्हणते नाही कसा आवाज आता कसा आहे आवाज बघितलं ना मी रिस्क घेतली त्यामुळे ही गोष्ट झाली रिस्क घेऊन टाकली मी आता समजा पैसे आण द्यायचं आता कसा आहे आवाज मला नाही